ही दिव्य मंगलमूर्ती पाहून सुमती महाराणीने पादाभिनंदन केले। श्री वल्लभांनी सुमती महाराणीला उचलून उभे केले व म्हणाले, आई, मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे। यांनी मुलाचे आयुष्य क्षण होते। तेव्हा सुमती म्हणाली, श्रीवल्लभ प्रभू, आई म्हणून बोलाविले, आपले हे सिद्ध वाक्य आहे, तेच बोल खरे करावे। तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे। यावर श्री दत्तप्रभूंनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले, मी श्रीपाद वल्लभ या रूपाने तुझ्या गर्भात येईन। आई, लेकरांच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय, म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्राच्या उलट जात नाही। मी पुत्ररूपाने 16 वर्षापर्यंत जीवन व्यतीत करेल। त्यावर सोबती म्हणाली, केवढा विचार, 16 वर्षापर्यंत आयुष्य असे म्हणून विलाप करू लागली। त्यावर श्रीचरणांनी सांगितले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहील। प्राप्ती, तू सारखेच वागले पाहिजे। आपल्या इच्छांचे दडपण त्याच्यावर आणू नये। मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये। मला येती ओहून स्वच्छने विहार करण्याची परवानगी द्यावी। माझ्या संकल्पच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही, असे सांगून त्वरित दत्तप्रभू दृश्य झाले। सुमती महाराणी अवाक झाली, तिला काहीच कळेनासे झाले। घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितले। तेवढ्यातच अप्पल राजू म्हणाले, सुमती, विचार करू नकोस, श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना म्हणून अगोदरच सांगून ठेवला होता। श्री दत्त हे करून याचा महासागर आहेत। श्रीवल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू। आपण राजांच्या घरी अवधूत आले। ही वार्ता सगळ्या गावात पसरली। पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमरसेच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली। या विषयाची चर्चा झाली। श्री बापन्नावादांनी म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात। अवधूत त्यांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे। त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही। पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते, परंतु अवधूत शेषावेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही। या प्रसंगाने पेटिकापुरातील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली। विशेषत्वाने नरसावदाने या नावाच्या पंडितांची अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते व त्यांचा दुष्काळच होता। हे फार मोठी समस्याच होती। श्री बापन्नाचार्यांनी अक्कल राजूंच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडले असे सांगितले। श्रीराजश्रमा कालागणे क्षमानांचे विजय दत्तांचे ध्यान करीत होते। तितक्यात भोगते म्हणून 3 अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले। बाबा शंकर भट्टा, त्या दिवशी वेश्यांना वेदोक्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का नाही असा विषय चर्चेत मुकेश होता। ब्राह्मणांची परिषद जमली। बंगाल देशातील नवद्वीपाहून आशुतोष या नावाचे पंडित पादगा या क्षेत्रात आले होते। त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते। त्यांना देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते। पापडनाचार्यांनी सांगितले, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समानच असतात।